तनुजा, आता तुझं आम्ही काही एक ऐकून नाही घेणार, समजले? वय वाढत चालले आहे तुझे. आज येणारे स्थळ खूप चांगले आहे, त्याला नकार देऊ नकोस. आई, अगं पण मला नाही करायचे लग्न. इच्छा नाही होत माझी लग्न करायची. तनुजा, बास आता, खूप ऐकून घेतले तुझे. प्रशांत खरंच छान मुलगा आहे, तुला तो समजून घेईल. आता आई पुढे तनुजाचे काही चालणार नव्हते. ती गप्प बसली. तिला लग्नाची मुळातच भीती वाटत होती, पण कोणाला सांगितले तर आपल्याला वेड्यात काढतील म्हणून ती काही बोलत नव्हती. आत्ता तयार होऊन मग पुढे बघू म्हणत तनुजा तयारीला लागली. आज तिला पाहायला येणारा प्रशांत स्मार्ट दिसायला होता. त्याचा स्वतःचा टुरिझम बिझनेस होता. प्रशांत त्याचे आईवडील तनुजाला पाहायला आले. तनुजा चहा घेऊन आली. छान दिसत होती. प्रशांतला आवडली ती. दोघांना एकत्र घरच्यांना बोलून घ्या म्हणाले. तसे तनुजाच्या रूममध्ये प्रशांत आणि तनुजा आले. प्रशांत म्हणाला, तनुजा, मला तू आवडली आहेस, पण तू तुझे मत बिनधास्तपणे सांग. मला तू आवडली म्हणजे मीही तुला पसंत पडावे असे काही नाही. तसे काही नाही. तुम्हाला नकार द्यावा असे काहीच नाही तुमच्यात, पण मला बोलायचे होते थोडे. तनुजा, जे मनात आहे ते बोल, काही ही किंतु न ठेवता. प्रशांत, खरं तर मला लग्न या गोष्टीचीच भीती वाटते. मला समजून घेणारा जोडीदार हवा. तनुजा, का लग्नाची भीती वाटते तुला? नाही माहीत, पण मी मनापासून तयार नाही. तुला मी आवडलो नाही का? की तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे? नाही. प्रशांत, तसे काहीही नाही. तुम्हाला नकार देण्यास काही कारण पण नाही. ओके तनुजा, मग माझ्यावर विश्वास असेल तर हो म्हण लग्नाला. मी समजावून घेईन तुला. काय प्रॉब्लेम आहे तो सांग. तनुजाला समजेना कसे सांगू याला की मला लग्नाची भीती का वाटत आहे. लहानपणीचा तो प्रसंग कसा सांगू याला. तनुजा, तू विचार कर, मग उत्तर दिलेस तरी चालेल. ओके म्हणत तनुजा आणि प्रशांत बाहेर आले. दोघांच्या आई वडिलांनी त्यांना विचारले की काय ठरले तुमचे. तसा प्रशांत बोलला की माझा होकार आहे. तनुजाची आई तनुजाकडे पाहत होती की काय ही काय बोलते. तनुजाने होकार असल्याचे सांगितले, नाहीतर आईने तिला नकाराचे कारण विचारून भंडावून सोडले असते. लवकरच तनुजा आणि प्रशांतचा विवाह झाला. आज त्यांची पहिली रात्र होती. तनुजा छान आवरून प्रशांतच्या रूममध्ये बसली होती, पण मनातून प्रचंड घाबरले होते. प्रशांतला कसे सामोरे जाणार आपण अशी धाकधूक तिला लागून राहिले होते. प्रशांत आला आत आणि तनुजाजवळ बसला. तिचा हात हातात घेतला. म्हणाला, तनुजा, तू खूप सुंदर दिसतेस. मग त्याने तिच्या चेहऱ्यावर आपले बोट फिरवू लागला. तशी तनुजा पटकन बाजूला झाली. अहो, मला खरंच भीती वाटते. मला स्पर्श करू नका. अरे चिल तनुजा, इतकी का घाबरतेस? आणि हे सगळं नॅचरल आहे. यात घाबरण्यासारखे काय त्यात? तरी नको, माझी तयारी नाही अजून. ओके तनुजा, तुझी इच्छा असेल तेव्हाच मी तुझ्याजवळ येईन. डोंट वरी. थँक्स प्रशांत, तनुजा बोलली. मग दोघे झोपी गेले. तनुजाला वाईट वाटत होते, पण तिचा नाईलाज होता. भूतकाळातील गोष्ट तिचा पिच्छा सोडत नव्हती. पुरुषी स्पर्शाला ती घाबरत होती. प्रशांत खरंच समंजस होता, पण किती दिवस आपण त्याची परीक्षा घ्यायची. तो तिचा नवरा होता आता, आणि बायको म्हणून तिचे कर्तव्य तिला पार पाडावे लागणार होते. असेच 15 दिवस झाले, पण तनुजा अजूनही प्रशांताजवळ आली नव्हती. त्याने विचारले होते की आपण हनीमूनला जाऊ, तुझा मूड ठीक होईल, पण त्यालाही तनुजाने नकार दिला. आता जवळजवळ महिना होत आला त्यांच्या लग्नाला. प्रशांतने पुन्हा एकदा तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण तनुजाचा नकार. तेव्हा तो रागात म्हणाला, तनुजा, तुला इतकी भीती वाटते तर तू लग्न का केलेस? मी तुला जवळजवळ महिनाभर वेळ दिला, तरी तुझ्यात सुधारणा काहीच नाही. मी पण माणूस आहे, माझ्याही काही भावना आहेत, आणि तुला नसतील तर जा आत्ताच्या आता हे घर सोडून जा.
तनुजा रडू लागली. म्हणाली, अहो, मी आई वडिलांसाठी लग्न केले. मला वाटले हळूहळू माझी भीती कमी होईल, पण नाही झाले तसे. तुम्ही जवळ आलात आणि स्पर्श केलात की मला तो प्रसंग तसाच डोळ्यासमोर उभा राहतो. मला किळस येते. मग माझी इच्छा असून सुद्धा मी तुमच्याशी एकरूप नाही होऊ शकत. मला माफ करा. माझा भूतकाळ माझी पाठ सोडत नाही. म्हणूनच मी कितीतरी मुलांना नकार दिला. प्रशांत तिच्याजवळ आला. कसला भूतकाळ तनुजा, मला सांग. तनुजा सांगू लागली. माझ्या वडिलांचे मित्र निलेश काका आमच्या घरी नेहमी यायचे. आम्ही त्यांच्याकडे जायचो. चांगल्या घरच्या सारखे संबंध होते आमचे. मी तेव्हा 6-7 वर्षांची असेन. एक दिवस त्यांनी मला चॉकलेट दिले आणि मांडीवर घेऊन मला खाऊ घालू लागले. मी खात होते चॉकलेट आणि काका ओळखीचे, नेहमी घरी येणारे, मला मुलीसारखं मानणारे. त्यामुळे मी त्यांच्या मांडीवर बसले. हे काही विशेष नव्हते. माझ्या आईवडिलांसाठी मी चॉकलेट खात होते आणि काका माझ्या पाठीवरून हात फिरवत होते. कधी पायाला हात लावत होते. मला काही ते समजले नाही. असेच काका दरवेळी काही ना काही खाऊ आणायचे. त्या दिवशी आई बाबाच्या लग्नाचा वाढदिवस होता. घरी पाहुणे आणि ओळखीचे बरेच लोक आले होते. निलेश काका हे होते. मी बाथरूममध्ये गेले होते आणि फ्रेश होऊन बाहेर आले तसे निलेश काका बाहेरच उभे होते. त्यांनी मला बाहेर न येऊ देता मलाही आतमध्ये घेऊन गेले आणि माझ्या तोंडावर हात ठेवत ते म्हणाले, अजिबात ओरडू नकोस, नाहीतर या बाथरूमच्या खिडकीतून तुला खाली ढकलून देईन. मी लहान त्यामुळे घाबरून गप्प राहिले. मग काका मला सगळीकडे किस करत होते. मग त्यांनी मला पाठमोरे उभे करून माझे कपडे काढू लागले. त्यापुढे तनुजा बोलूच नाही शकली. प्रशांतने तिला आपल्या कुशीत घेतले. तनुजा, कसं सहन केलंस तू हे सगळं? आणि मग आईला का नाही सांगितलेस? काकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ओ, किती नालायक माणूस होता तो. तनुजाने तुझे बालपण नासवले. हो प्रशांत. त्यानंतर मी त्या काकासमोर जाणंच टाळत होते. किंवा ते घरी आले की मी बाहेर निघून जात होते. पण आईला सांगायचे धाडस नाही झाले, कारण काकांची धमकी आठवत राहायची. मग त्याच वर्षी बाबांची बदली झाली. मला खूप आनंद झाला. नव्या ठिकाणी मी रुळेल, पण परशाची भीती कायम मनात बसली. म्हणून मी लग्नाला नकार देत होते. माझा भूतकाळ मला विसरता येत नव्हता, पण हे आईला सांगावे असे वाटले नाही. मी एकटीच सहन करत राहिले. रात्री घाबरून उठत असे. तो प्रसंग आठवून तनुजा मला समजू शकते तू कोणत्या मनस्थितीतून गेली असेल. पण मी आता तुझ्यासोबत आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आपण उद्याच मानसोपचार डॉक्टरकडे जाऊ. ते तुला यातून बाहेर काढतील. मी तुझी वाट पाहीन तनुजा, कारण यात तुझी काहीच चूक नाही. प्रशांत, किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही. मी तुमच्या माफीच्याही लायक नाही. नाही तनुजा, असे नको बोलू. झोप आता. दुसऱ्या दिवशी प्रशांत तनुजाला घेऊन डॉक्टरकडे गेला. तनुजाची ट्रीटमेंट सुरू झाली आणि हळूहळू तनुजा यातून बाहेर आली. तर प्रशांतची साथ आणि प्रेम यामुळे तनुजाचा संसार फुलला. पण काही काळ तरी तिच्या भूतकाळाची आठवण तिला त्रास देत राहिली. पण प्रशांतने तिला सांभाळून घेतले. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.